शहरातील अवैध मद्यपान अड्ड्यांवर राजापेठ पोलिसांनी धडक कारवाई करत शंकरनगर परिसरातील एका वाईन शॉपीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ग्राहकांना दुकानात बसवून दारू पिण्यासाठी जागा व साहित्य उपलब्ध करून दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पोलीस स्टेशन राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार तपासणी तसेच हॉटेल, धाबे आणि पानठेल्यांवर मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। दिनांक 15 जून 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे व डीबी पथक गस्त घालत असताना शंकरनगर रोडवरील लिकरिया बियर अँड वाईन शॉप येथे अवैधरित्या ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती मिळाली। माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता दुकानामध्ये ग्राहकांना बसवून मद्यपान करण्यासाठी जागा व साहित्य पुरवले जात असल्याचे आढळून आले। यावेळी दुकानचालक विनोद केशव प्रसाद मालविया याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 501/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी अर्धवट भरलेली विदेशी बियर व विदेशी वाईन असा एकूण 335 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी लिखितकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कदम यांनी केली। शहरातील अवैध मद्यपान व सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा राजापेठ पोलिसांनी दिला आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय येथील माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चव्हाण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे आणि वाईन शॉपी आणि बियर शॉपी या ठिकाणी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत काल एक गुन्हा दाखल केला आहे आणि आज एक गुन्हा दाखल केलेला आहे। वाहतूक करणाऱ्यासाठी आमच्या इथे एकूण वाहतूक करणारा एक व्यक्ती आमच्याकडे अटक केलेला आहे। त्याच्याकडनं 30,000चा विदेशी साठा जप्त करण्यात आलेला आहे। एक मोटरसायकल असा 44,000चा माल, 44,250 रुपयाचा माल सीज करून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे।